पती म्हणजे मेन आहे, हेड हेड आपण म्हणू. तसं प्रधानमंत्री असतं. म्हणजे प्रधानमंत्रीचा अर्थ काय होतो, अनेक मंत्री आहेत, त्याच्यामधला तो श्रेष्ठ मंत्री आहे प्रधानमंत्री. मंत्रिमंडळाचा सगळ्यांचा दर्जा समान असतो, पण एखाद्याला आपण प्रधान म्हणतो. प्रधान म्हणजेच काय तर मुख्य, त्यांच्यातला मुख्य. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणते कोणती कलम महत्वाची आहेत. कलम 52 मध्ये राष्ट्रपती हा कोणीतरी, पूजा मॅम तुमच्याकडून लिहिलं जाते काहीतरी, भारत आहे ते भारतात एक राष्ट्रपती असेल बरं का. कलम 53(1) मध्ये राष्ट्रपती हा कार्यकारी प्रमुख आहे अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. कार्यकारी प्रमुख म्हणजेच काय तर वास्तविक प्रमुख. त्याच्या नावाने विधेयक पारित होतील, त्याच्या नावाने इतर देशांशी करार केले जातील, पण तो कोणताही निर्णय स्वतः नाही घेऊ शकत. तर त्याला निर्णय घेताना नेहमी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसारच वागावं लागेल. म्हणून तो कार्यकारी प्रमुख असतो. त्याला तुम्ही घटनात्मक प्रमुख म्हणा, कार्यकारी प्रमुख म्हणा, नामधारी प्रमुख म्हणा, काही म्हणा चालेल. ठीक आहे. आणि 53(2) मध्ये काय सांगितलंय, पूजा मॅम प्लीज तुमचं आहे ना, तुमच्याकडून कोणीतरी लिहिलं जाते तुमच्याकडून स्क्रीनवर. बहुतेक बाळाने तुमचा मोबाईल घेतलेला दिसतोय. पूजा मॅम बघा ना थोडं प्लीज, नाही पूर्ण रेकॉर्डिंग खराब होऊन जाईल आपलं. तर बापरे, मला काढावं लागेल त्यांना मीटिंगमधून, नाही तर मग. हॅलो पूजा मॅम, आर यू देअर? कलम 53(2) मध्ये राष्ट्रपती हा तीनही दलांचा कोण असतो, सरसेनापती असतो. तीनही दलांचा कोण असतो, सरसेनापती असतो. येते लक्षात? तिन्ही दल सरसेनापतीचं काय लक्षात ठेवायचं, 5-3-2. आता हे लक्षात ठेवा, 5-3-2 कसं, पण तुम्हाला आठवत असेल ना, 5-3-2 नावाचा खेळ असायचा पत्त्यांचा, त्याप्रमाणे लक्षात ठेवा. 5-3-2 सरसेनापती. हे विचारतात खालीलपैकी कोणत्या कलमानुसार 5-3-2 म्हणजेच सरसेनापती असतो, तर लक्षात ठेवायचं कलम 53 उपकलम क्रमांक 2. लक्षात राहील. विल यू रिमेंबर दिस? एनी डाऊट अबाउट दिस? सॉरी. ओके. सो प्रेसिडेंट, एक्चुअली प्रेसिडेंट्स हो गए, राष्ट्रपति प्रेसिडेंट येते. तो चैप्टर 1 ऑफ पार्ट 5 डील्स विद द प्रेसिडेंट एंड द वाइस प्रेसिडेंट. तो सेम चैप्टर नंबर 1 फ्रॉम पार्ट नंबर 5, इट इज अबाउट द प्रेसिडेंट एंड वाइस प्रेसिडेंट. तो प्रेसिडेंट इज द फर्स्ट सिटीजन ऑफ द कंट्री. फर्स्ट सिटीजन ऑफ द कंट्री मीन्स वॉट एवर agreement that we are going to make with other countries from our behalf, the president is going to sign it. So he is the head of our country. That is why he is called Rashtrapati. He is the head of the state, and he is also known as the executive head. Executive means what? Karyakari pramukh, right? Even you can call him constitutional head as well. But originally, in actual power is not in his hand. He has to exercise his own power according to the advice given by the prime minister and his ministers. So he just a kind of nominal person. He is there only as a executive head. Okay. So article 52 shall be a president, there shall be a president of India. So भारत के लिए एक पंतप्रधान होगा, that is article 52. Article 53(1), article 53(1) is the president shall be the executive head. Very important. एग्जीक्यूटिव हेड में वो होगा कार्यकारी प्रमुख. एंड आर्टिकल 53(2), द प्रेसिडेंट शैल बी द कमांडर इन चीफ ऑफ ऑल थ्री सर्विसेज. So as we know, we have got army, navy and air force. He is the supreme commander. Even you can call him commander in chief. So whenever India is going to wage a war against Pakistan or China or in any against any country, so that time such kind of orders are given to the three forces by the president only. But the president cannot take that decision independently. He has to rely on the advice given by the prime minister and his ministers. Okay. So this is very important. All these articles are important for our examination. I hope you people don't have any doubt. Let's move. चलो. Now what is राज्यपाल? आता राज्यपाल म्हणजे काय बघा. राज्यपाल हा राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो. राज्याचा कोण असतो? कार्यकारी प्रमुख. जसा राष्ट्रपती देशाचा, तसाच राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर राज्यपाल असतो. त्यालाच घटनात्मक प्रमुख मानतात, त्यालाच नामधारी प्रमुख मानतात.
मग कार्यकारी प्रमुख, नामधारी प्रमुख, घटनात्मक प्रमुख हे तिन्ही नावं राष्ट्रपतीला आणि राज्यपालाला लागू होतात. कलम 153 मध्ये हे कलम पाठवा, राज्यपाल पदाची तरतूद केली आहे. तुम्हाला जोड्या लावा याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो की कोणतं कलम कोणाशी रिलेटेड आहे. तो कलम 153 मध्ये काय, राज्यपाल या पदाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यपालाची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारा केली जाते व तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतो. लक्षात ठेवा की राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीद्वारा केली जाते आणि तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो. म्हणजेच जसा राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, राज्यपालाचा नसतो. जनरली तो 5 वर्ष काम करतो. समजा जर प्रधानमंत्र्यांना वाटलं की हा व्यक्ती ज्याला आपण राज्यपाल म्हणून नियुक्त केले, राष्ट्रपतींच्या साह्यानं त्याला काढून टाकायचे, तर ते डायरेक्ट राष्ट्रपतीला म्हणतील तो व्यक्ती तो राज्यामध्ये राज्यपाल पदावर नियुक्त आहे त्यांना हटवा, तर राष्ट्रपती त्यांना काढून टाकतील. तर याच्यामध्ये डायरेक्ट राष्ट्रपतीची मर्जी असते आणि राष्ट्रपतीची मर्जी कुठेही प्रश्नास्पद नाही करता येत. तुम्ही आम्हाला का काढलं असं नाही म्हणता येत, मी न्यायालयात जातो असं नाही म्हणता येत. येते लक्षात? क्लिअर झालं? आता नेमणूक राष्ट्रपतीद्वारे होते, परंतु अमेरिकेमध्ये राज्यपाल पद हे निवडलं जातं. इवन मूळ घटनेमध्ये असं सांगितलं होतं की राज्यपाल आणि राज्यपाल हे पद आहे ना लोकांतून निवडून गेलं पाहिजे. मूळ घटनेत अशी तरतूद होती, पण त्याच्यामध्ये वाद झाले मोठे की राज्यपालाला पण लोकांनी निवडून दिलाय, मुख्यमंत्र्याला पण दिलाय. होतील ना भांडणं सकाळ संध्याकाळ की मी लोकनियुक्त. मग अशा प्रकारचा वाद टाळण्यासाठी त्यांनी काय केलंय की बाबा तुम्ही घटनात्मक प्रमुख म्हणून राहा, तुमची डायरेक्ट नियुक्ती केली जाईल, तुमची निवड नाही केली जाणार. निवड करणे वेगळं, नियुक्ती करणे वेगळं बरं का. निवड करणे म्हणजे इलेक्शनद्वारे निवड करणे. आपण पंतप्रधान निवडतो, राष्ट्रपती निवडत नाही, डायरेक्टली इनडायरेक्टली निवडतो. राज्यपाल तर आपण इनडायरेक्टली पण निवडत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे समजा परीक्षेला तुम्हाला प्रश्न आला की राज्यातील राज्यपालाची निवड ही अप्रत्यक्षपणे केली जाते, चुकी बरोबर? काय वाटतं तुम्हाला, चुकी बरोबर? येस, अप्रत्यक्षपणे होतच नाही पोरांनो, नेमणूक केली जाते त्याची. अप्रत्यक्ष निवडणूक कोणाची होते? निवडणूक होते राष्ट्रपतीची. म्हणजे आपल्या संसदेमधील सदस्य असतात, विधान परिषद आमदार असतात, ते निवडतात. म्हणून राज्यपालाची निवड ही होतच नाही, त्याची नेमणूक होते. राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते? अप्रत्यक्ष पद्धतीने होते. राज्यपालाची निवड अप्रत्यक्षपणे पण नाही, प्रत्यक्षपणे पण नाही, डायरेक्ट नेमणूक होते की चला उद्यापासून सचिन मेमाने केरळचे राज्यपाल झाले, मी गेलो तिकडं, असं होऊ शकतं. आणि 3 दिवसांनी सांगितलं की सचिन मेमाने गेट लॉस्ट, तुम्ही या माघारी परत यावं लागेल. राष्ट्रपतीने सांगितलंय मला, तो मर्जी असेपर्यंत हे लक्षात ठेवा तुम्ही. क्लिअर? ऑफलाईन चालू होते उद्यापासून, मला वाटते उद्या किंवा परवापासून. संध्याकाळचं टायमिंग असेल, म्हणजे तुम्हाला हे पण सकाळचं पण असेल, काही तसं प्रॉब्लेम नाही. टायमिंग असेल संध्याकाळी 4:30 ते 6:30 किंवा 5 ते 7 या दरम्यान. की इफ यू पीपल आर इंटरेस्टेड तुम्ही ऑफलाईनला येऊ शकता. दीपाली मॅडम तर येणार आहेत, राईट? पूजा मॅडम तुम्ही पण बघा, आता तुम्हाला तुम्ही तिकडं घरून करता अटेंड. ऑफलाईन पण असणार आहे. ऑफलाईन म्हणजे ऑफलाईन क्लासमधून होईल आणि तेच रेकॉर्डिंग अशा प्रकारे चालेल जसं मी आता घेतोय तसं. तर तुम्ही तिकडून पण अटेंड करू शकता. तुम्हाला वाटतं क्लासरूममध्ये यायचे, क्लासरूममध्ये येऊ शकता. फक्त क्लासरूममध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वातावरण असतं. थोडं मी मध्ये आधी उठेन, फळ्यावर जाईल, परत माघारी येईल, परत बसेल, तर थोडंसं ते अशा प्रकारे राहणार आहे. ओके, यू टेक युअर डिसिजन. तो राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो. समजलंय तुम्हाला? एनी डाऊट अबाउट दिस? तो गव्हर्नर. गव्हर्नर is the head of the state. Okay, so as we have president is the head of the head of the country in the center, same way he is the executive head of the state, that is the constitutional head. But again he cannot enjoy his powers independently or in his own. He has to take advice from chief minister and his ministers in state. So article 153 provides for the office of governor. So article 153 is about governor. You may have question based on match the following.
articles will be given, and in this column something different will be given. So that time you should be able to identify which article is related with what. So he is appointed by the president and remains in office until the will of the president. See, president is elected, but governor is appointed. This is very important. What did I say? President is elected, but governor is appointed. President is elected indirectly. But if the question is there कि the governor of the state is elected indirectly by the people of that particular state, statement is wrong. When we are talking about the relationship or comparison between president and governor, president is elected indirectly, but governor is appointed, right? So governor is appointed by whom? Appointed by the president, and he remains in office till the will of the president. अगर प्रेसिडेंट को लगता है इसको हटाया जाए तो एक रात में बोलेगा हट जाओ, हटना पड़ेगा। बोलेगा आपका ट्रांसफर हो गया है, झारखंड चले जाओ, जाना पड़ेगा एज अ गवर्नर। एंड I cannot, suppose I am the governor of particular state and I got a phone call or I got a particular letter from the president that today onwards you are not going to exercise your power as the governor of the state. I cannot go to the court against president. So you have to remember this. Clear? Any doubt? In this case, president and governors are different. President is elected indirectly by the people of India through their MPs and MLAs, but governor is appointed by the president, right? And governor cannot claim his post if he is removed by the president. नेक्स्ट बघा, राष्ट्रपतीची निवडणूक विचारून याच्यावर क्वेश्चन खूप आलेले, मी सांगतो कसे. परीक्षेला प्रश्न विचारतात, खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये होतो? विच फॅक्टर्स आर इन्वॉल्व्ड इन द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट? कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश राष्ट्रपती निवडणुकीत होतो किंवा होत नाहीत? चार ऑप्शन देतील, तो आपको अ ब क, ए बी बरोबर, बी सी बरोबर, ए बी सी बरोबर, ऑल करेक्ट, ऑल इनकरेक्ट, अशा प्रकारचे ऑप्शन्स असतील. बघा, कलम 54 आर्टिकल 54 राष्ट्रपतीच्या निवडणुकीबद्दल आहे. खालील घटक, याला स्टार करा, गोल करा, चौकोन करा, आयत करा, त्रिकोण करा, काही करा, बट इम्पॉर्टंट आहे, बहुत इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. खालील घटक राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित म्हणले बरं का, निर्वाचित, निर्वाचित म्हणजे निवडले गेलेले, जिनको चुन लिया है, चुन के आए वो ही कर सकते हैं. म्हणजे परिषद तुम्हाला म्हणतील की संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित आणि नियुक्त सदस्य, चूक, नियुक्त सदस्य भाग घेऊ शकत नाही. का नियुक्ती किसने की है? राष्ट्रपती ने की है, तो राष्ट्रपती को फेवर करेंगे ना हो. तर त्या नियुक्त केलेल्या, जसं आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियनची तो नियुक्ती करतो, राज्यसभेमध्ये 12 सदस्यांची नियुक्ती करतो. तर नियुक्त झालेले सदस्य कधी सुद्धा याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही. तो निर्वाचित म्हणजेच काय, निवडले गेले, जो चुन के गए वो सारे एमपी लोकसभा और राज्यसभा के उसमें वोट करेंगे. राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य, परत शब्द इंपॉर्टंट आहे की प्रत्येक राज्याचा निर्वाचित आमदार, खासदार. दिल्ली आणि पॉंडिचेरी या केंद्र प्रदेशाचे विधानसभाचे निर्वाचित सदस्य, जिथं जिथं मी निर्वाचित म्हणते इसका मतलब चुन के जो गए, जे निवडून गेलेले आहेत, जे निवडून गेलेले तेच भाग घेऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीत कधी सुद्धा नियुक्त केलेला सदस्य, याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे, बहुत बारे क्वेश्चन पूछा गए, फिर से पूछा जाएगा और आपको कंफ्यूज किया जाएगा. लोगों के मार्क्स क्यों जाते पता है? दे डोंट रीड बिटवीन द लाइन्स. हे आपको समजना पडेगा, तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की नियुक्त केलेला कोणताही सदस्य, कोणताही खासदार किंवा आमदार राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेऊच शकत नाही, कारण त्याची नियुक्तीच त्या राष्ट्रपतीने केलेली असते. उदाहरणार्थ, लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन सदस्य राष्ट्रपती निवडलेले आहेत, मग ते मतदान राष्ट्रपतीलाच करणार ना. येते का लक्षात? मी थोडक्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जो लोगों के द्वारा चुन के आए वही वोट करेंगे.
आणि कोणत्याही प्रकारचे नामनिर्देशित, बघा नामनिर्देशित म्हणजेच काय, नियुक्त केलेले, म्हणजेच नियुक्त केलेले सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही. एनी डाऊट अबाउट दिस, क्लिअर हुआ? सगळ्यांना क्लिअर झालं का? सांगा, क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा पोरांना पटपट. हम्म? याच्यावर क्वेश्चन येतील. ठीक आहे, लेट्स मूव. तो प्रेसिडेंशियल इलेक्शन, एज वी नो दैट वी इलेक्ट प्रेसिडेंट इनडायरेक्टली. Sachin Memane, as the citizen of India, cannot vote for the president. I did not vote for Draupadi Murmu ji, who is the president of India. But on my behalf, my MLA and my MPs have voted her. Are you getting my point? तो राष्ट्रपति का जो चुनाव होता है ना, वो इनडायरेक्टली होता है लोगों के द्वारा. इनडायरेक्टली मतलब सचिन में मैंने खुद वहां पे जाके उनको वोट नहीं कर सकता, पर हमारे जो एमपी है, एमएलए है, उनका वोट का जो वैल्यू होता है उसके हिसाब से वहां पे वोटिंग होता है. तो कैसे होता है? सो आर्टिकल 54 प्रोवाइड्स द डिटेल्ड इंफॉर्मेशन अबाउट द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट. First one, the following factors participate in the election. The first one is elected. Elected word is very important. I'm not talking about nominated. Only elected members can participate in the election process of the president. So elected members of the both houses of parliament. So लोकसभा और राज्यसभा के दोनों सदस्य जो चुन के गए उसको वोट करेंगे. Elected members, again elected members of the state legislature, state legislatures. तो नाउ यू पीपल टेल मी, विधान परिषद जो होता है, विधान परिषद, उसके सदस्य राष्ट्रपति के चुनाव में हिस्सा ले सकते हैं की नाही, मुझे बताओ. म्हणजे विधान परिषद सदस्य याच्यामध्ये भाग घेऊ शकतात का नाही सांगा मला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 78 जागा आहेत ना, 78 आमदार आहेत. तो वोट करते का राष्ट्रपती को? माझं स्टेटमेंट ऐका. एमएलए फ्रॉम लेजिस्लेटिव काउंसिल, विधान परिषद के द्वारा जो आमदार होते, जो विधायक होते, वो राष्ट्रपति के चुनाव में हिस्सा लेते, यस और नो? नो. जागृति मैम, कभी नहीं लेते, कभी ले ही नहीं सकते हो. सिर्फ विधानसभा के लेंगे. क्योंकि विधान परिषद, सपोज महाराष्ट्र में विधान परिषद है, इन महाराष्ट्र वी हैव गॉट 78 एमएलए इन विधानसभा, सॉरी विधान परिषद. दो हाउसेस होते हैं ना, एक विधानसभा होता है जो लोगों के द्वारा चुना जाता है, दूसरा विधान परिषद होता है. तो वो कभी भी पार्टिसिपेट नहीं कर सकते बिकॉज दे आर इनडायरेक्टली सिलेक्टेड, राइट. 1/6 बाय, मतलब राज्यपाल के द्वारा नियुक्त किए जाएंगे, विधानसभा के सदस्य द्वारा नियुक्त किए जाएंगे, कुछ जो ग्रेजुएट पीपल है उनके द्वारा नियुक्त किए जाएंगे, कुछ टीचर्स है उनको द्वारा नियुक्त किए जाएंगे. उसके कारण है ना, विधान परिषद का कोई भी सदस्य राष्ट्रपति के चुनाव में भाग ले ही नहीं सकता. आई एम टॉकिंग अबाउट स्टेट लेजिस्लेचर्स, मतलब यहाँ पे यू नीड टू अंडरस्टैंड, आई एम टॉकिंग ओनली अबाउट विधानसभा. The people, the MLAs who are directly selected by the people, they can participate in presidential election. Not विधान परिषदेचे आमदार भाग घेऊ शकत नाही. समझ में आया? नेक्स्ट वन इज इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव असेंबलीज ऑफ द यूनियन टेरिटरी दिल्ली एंड पौंडीचेरी. सो ये दो इंपॉर्टेंट यूनियन टेरिटरीज है, दिल्ली और पौंडीचेरी. वहां पे जो लोग होते हैं, वहां पे जो विधायक होते हैं दिल्ली के, वो भी पार्टिसिपेट कर सकते हैं, राइट. एंड लास्ट वन, नो नॉमिनेटेड मेंबर कैन पार्टिसिपेट इन द प्रेसिडेंशियल इलेक्शन. कोई भी ऐसा बंदा जो चुन के नहीं गया पर उसका उसको नियुक्त किया गया है, वो कभी भी प्रेसिडेंट इलेक्शन में पार्टिसिपेट कर ही नहीं सकता. एनी डाउट है किसी को किसी के बारे में? डिड यू गेट माई पॉइंट? Suppose in Lok Sabha we have got two Anglo-Indian MPs, right, which are nominated by the president. In Rajya Sabha we have got 12 MPs which are nominated by the president. उनको नॉमिनेटेड ही प्रेसिडेंट किया है, तो वो कैसे करेंगे? उनको वोट करने का हक ही नहीं है ना.
तो इनडायरेक्टली लोगों के द्वारा जो चुने जाएंगे वो वोट करेंगे। तो उसको तो हम गणराज्य बोलते हैं ना। मतलब यहाँ का राष्ट्रपति भी लोगों के द्वारा चुना जाता है, पर डायरेक्टली नहीं, इनडायरेक्टली। समझ रहे हो? क्लियर हुआ? गणराज्य मतलब क्या? लोकशाही गणराज्य मतलब आवर कंट्री इज नॉट लाइक ब्रिटेन। ब्रिटेन का जो राजा है ना, राजा का बेटा राजा बनता है। भारत में ऐसा नहीं है। भारत में प्रेसिडेंट हर साल चेंज, हर 5 साल के बाद चेंज होता है। वो मुस्लिम बन जाएगा, एपीजे कलाम साहब ही वॉज मुस्लिम। द्रौपदी मुर्मू फर्स्ट शेड्यूल कास्ट की प्रेसिडेंट है। तो हर कोई बन सकता है। सो लोग चुन के देंगे, पर डायरेक्टली नहीं देंगे, इनडायरेक्टली देंगे। क्लियर? आय होप इट्स क्लियर नाउ, लेट्स मूव. इकडे बघा महत्वाचं आहे. अभी राज्यपाल और राष्ट्रपती कंपॅरिझन चल रहा है. अमेरिकेमध्ये राज्यपाल हा निवडून दिलेला व्यक्ती असतो. व्हेरी इंपॉर्टंट. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, अमेरिकाचे जे राज्य आहेत ना, ते एकत्र आले और उन्हें एक देश बनाना है कि उसको यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बोला जाता है, यूएस बोला जाता है. इंडिया का वैसे नहीं है. इंडिया में स्टेट्स बन गए तोड तोड के. म्हणजे महाराष्ट्राचं आणि गुजरातचं एक झालं, मुंबई राज्य होतं, गुजरात वेगळं झालं, महाराष्ट्र झालं. त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये जे राज्य एकत्र आले ना, ते इंडिपेंडंट होते. तर त्यांचं इंडिपेंडन्स अजून पण तसंच आहे. दुहेरी नागरिकत्व आहे. एक नागरिकत्व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचं, एक वेगळ्या त्यांच्या राज्याचं. तर तिथला जो राज्यपाल आहे ना, हा नियुक्त नसतो केलेला, तो निवडून दिलेला असतो लोकांनी. भारतामध्ये मात्र राष्ट्रपती झाले, तिथे चुकून राष्ट्रपती करा. राष्ट्रपती मार्फत निवडला जाऊन राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो कार्यभार सांभाळतो. तो राष्ट्रपति बोलेगा निकल, निकलेगा, बैठ जा, बैठेगा, राइट. तो उसको नियुक्त किया जाता है. इनडायरेक्टली भी नाही. म्हणजे राज्यपालाला इनडायरेक्टली पण नाही, डायरेक्ट नेमणूक केली जाते. कोणी त्याचा निवड प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे करत नाही. हे इंपॉर्टंट आहे, इसको स्टार करके रखो. मूळ घटनेच्या मसुद्यात राज्यपाल हे पद सार्वत्रिक प्रौढ मताद्वारे निवडले जावे अशी तरतूद करण्यात आली होती. खूप भारी आहे, खूप महत्वाचं. कि जो राज्यपाल होगा ना, वो लोगों के द्वारा चुन के जाएगा डायरेक्टली. दिस वॉज द ओरिजिनल प्रोव्हिजन. असं ओरिजिनल सांगितलं होतं की राज्यपाल हा लोकांद्वारे निवडून जाईल. पण जातो का रे पोरांनो? नाही जात. मुख्यमंत्री जातोय. मात्र 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 मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे दोघेही जर लोकनियुक्त असतील तर त्यांच्यामध्ये वाद संभवू शकतो, म्हणून ही तरतूद नाकारण्यात आली आहे. याद रखोगे? मैं आपको एक है ना मूवी रिकमेंड करता हूं, देखिए आज यूट्यूब पे जाके. मूवीचं नाव आहे आजचा दिवस माझा. पाहिलाय का कोणी आजचा दिवस माझा? मूवी देखा है किसी ने? मराठी मूवी आहे. पाहिलाय का कोणी आजचा दिवस माझा? द बेस्ट, वन ऑफ द बेस्ट मूवीज आई वॉच्ड. आई डोंट नो क्यों पॉप्युलर नहीं हुआ, इतना चला नहीं. बहुत बढ़िया मूवी है, खूप चांगला मूवी एकदम. सचिन खेडेकर आहे ना, मराठी अभिनेता. ही इज प्लेइंग द रोल ऑफ राष्ट्रपती, सॉरी, मुख्यमंत्री. आणि त्याच्यामध्ये दाखवलंय वाद की राज्यपाल आणि यांचा वाद. की बडा कोण. तर लक्षात ठेवा, खूप छान मूवी आहे. की एक अशी रात्र, आणि इट इज बेस्ड ऑन ट्रू इन्सिडेंट ऑफ महाराष्ट्र. एका कलावंताला घर देण्यासाठी मंत्रालय एक रात्रभर उघडं होतं. बघून घ्या, खूप एकदम आवडलेला मूवी मला, म्हणजे बघून घ्या, आवडेल तुम्हाला सुद्धा. प्रत्येक अधिकाऱ्याने पाहावा. अधिकारी लोक कसं अडवतात. महेश मांजरेकर इज प्लेइंग द रोल ऑफ एक सीनियर आईएएस. वो फोन करता है, सर अभी काम नहीं हो सकता. क्यों? मेरी छुट्टी हो गई. तो काम करना पडेगा आपको. तो भारी एकदम मूवी आहे, तुम्ही एन्जॉय करताल, बघून घ्या. आजचा दिवस माझा. आजच युट्यूबवर जाऊन बघा, म्हणजे लेक्चर होत्या नंतर आत्ताच बघताल लगेच. समज में आया? तर मुख्यमंत्री आणि राज्यपाल याच्यामध्ये कोणताही वाद झाला, वाद होऊ शकतो, म्हणून दोघं लोकनियुक्त नसतात. नेक्स्ट बघा, वाचून घ्या एकदा. मी थोडं पाणी पितो तोपर्यंत. काय म्हटलं बघा. नीट ऐका पोरांनो. परीक्षित प्रश्न कसा येईल, मैं प्रत्येक स्लाइडवर, हर एक स्लाइड पे मैं बताने की कोशिश करता हूं क्वेश्चन कैसे फॉर्म किया जाएगा. इन द यूनाइटेड स्टेट्स द गवर्नर इज एन इलेक्टेड ऑफिशियल. तो फाइंड आउट करेक्ट सेंटेंस और इन सेंटेंसेस. इन द यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका गवर्नर इज इलेक्टेड. येस, इट इज इलेक्टेड, ही इज इलेक्टेड. वाय?
because the structure of America is like that. The many states came together and they formed one nation, that is United States of America. So each state has its own independence. दुहेरी ड्यूअल सिटीजनशिप इज देयर, सो वहाँ का जो गवर्नर चुन के जाता है लोगों में से. इन इंडिया हाउएवर ही इज इलेक्टेड बाय द नेशनल असेंबली एंड होल्ड द ऑफिस. वेट वेट, समथिंग इज रॉन्ग. ही इज इलेक्टेड नहीं होता, क्या गलत है बताओ. इन इंडिया हाउएवर ही इज अपॉइंटेड. ही इज अपॉइंटेड, एक गलत है. हाँ, हाउएवर ही इज अपॉइंटेड. आई राइट, वेट. He is appointed. Appointed by whom? He is appointed by the President of India. He is appointed by the President of India and he holds the office as long as the President wishes. Right? So if President calls him and says, leave your position, he has to. Right? And the original, again important part, that the original draft constitution provided that the office of the governor, it means the governor should be elected by the universal adult voting. When the constitution makers were making constitution, that time they had made provision कि जो गवर्नर का पद होगा ना वो लोगों से चुन के जाना चाहिए. However, the provision was rejected as both the chief minister and the governor were elected, which could lead to dispute between them. तो कौन किसकी सुनेगा नहीं. वो बोले क्या, अरे मैं तो लोगों में से चुन के आया हूं, अरे तू क्या, मैं भी चुन के आया हूं. तो लड़ रहे दोनों, समझ रहे हो. तो ऐसे होगा क्या, तो इस कंडीशन में नहीं होगा. क्यों, वो बोलेगा कि मैं तो चुन के आया हूं, तू कहाँ चुन के आया, तू तो अपॉइंटमेंट के अपॉइंटेड पर्सन है. तो जो क्लैश होना चाहता था, हो सकता था फ्यूचर में, इन ऑर्डर टू अवॉइड दैट क्लैश, व्हाट द constitution makers did, that the governor will be appointed. He will not be elected either directly or indirectly, but he will be appointed by the president and he will be removed within night or within a minute by the president only. And the governor cannot go to any court to retain his position. Okay, any doubt about this? No doubt. Let's move. आता हे इम्पॉर्टंट आहे, ह्याला बघा. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. जर मी सांगायचं विसरलो तर तुम्ही मला सांगा, सर व्हाट काइंड ऑफ क्वेश्चन विल बी फॉर्म्ड और विल बी फ्रेम्ड बेस्ड ऑन दिस स्लाइड, कि जो ये जो स्लाइड है ना, इस पे कैसे क्वेश्चन फॉर्म किया जा सकता है. इन केस इफ आई फॉरगेट, यू पीपल रिमाइंड मी. ओके, तो इसी तरह क्या हो जाएगा, पूरा स्टडी हो जाएगा आपका. बघा काय म्हणतोय मी. राष्ट्रपतीची निवडणूक ही प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे निवडली जाते. आता एकल संक्रमणीय पद्धत काय मी समजून सांगतो, लिसन टू मी केअरफुली. सपोज यहाँ पे 3 लोग हैं, राइट. पहली व्यक्ति है दीपाली मैडम, ओके. सेकंड व्यक्ति जागृती मॅडम, तिसरी व्यक्ती आहे पूजा मॅडम. समजा हे तिघी आहेत बघा, बाकीचे पण आहेत, तिघी आहेत. अँड दीज 3 कॅन्डिडेट्स आर देअर फॉर प्रेसिडेंशियल इलेक्शन. वो लढ रहे इलेक्शन. ह्या काय करतात, इलेक्शन लढतायत प्रेसिडेंट होण्यासाठी. आणि आम्ही सगळे वोटर आहेत, मी वोटर आहे. आता सचिन मेमाने कोण आहे, सचिन मेमाने समजा आमदार आहे, तर मला मत देता येतात. सचिन मेमाने कॅन वोट, राईट. सचिन मेमाने कोण आहे, मी कोण आहे, आमदार आहे. मी कोण आहे, आमदार. बघा नीट सांगतोय बरं का, मी कोण आहे, आमदार आहे. मी पुरंदरचा आमदार समजा नाही, पण असं सांगतोय, राईट. आणि समजा असं समजा की प्रियंका मॅडम किंवा आदित्य राहिली होती, हां समजा आदित्य असेल, तर आदित्य खासदार आहे. आदित्य कोणी, खासदार आहे बरं का, लक्षात ठेवा. मी असं लिहितोय बरं, मला माऊसने लिहिता येत नाही, समजलो. खासदार आहे मतलब एमपी आहे और मैं एमएलए हूं. तर मी मतदान करू शकतो यांच्यासाठी. बट हाऊ टू डिसाइड द व्हॅल्यू ऑफ माय वोट. म्हणजे मतदाराचं, म्हणजे आमदार आणि खासदार मतदान करतात, आणि पण एक अट काय की आमदार आणि खासदार हे नवनियुक्त लोकनियुक्त पाहिजेत. लोगों के द्वारा चुने जाने चाहिए. आता मग राज्याच्या एखाद्या आमदाराचे मताचं मूल्य कसं ठरवायचं. सचिन मेहावणे यहाँ पे ना आमदार आहे ना एक तालुका का, तो हाऊ टू डिसाइड द व्हॅल्यू ऑफ हिज ओन वोट. तर कसं करायचं लक्षात ठेवा, पाठ ठेवा. राज्याची एकूण लोकसंख्या, नाव आय एम लिव्हिंग इन महाराष्ट्र,
तो महाराष्ट्राची लोकसंख्या किती पूर्ण बघा, किती आहे? 11 कोटी. आता वाढली आहे ती, मी 2011च्या सेन्ससनुसार सांगतोय तुम्हाला. भागिले राज्य विधानसभा सर्व त्यांची निर्वाचित संख्या. आता भागिले मग मला सांगायचं काय येईल, किती आहे तिथं, किती येणार भागिले, किती येणार पोरांनो? राज्य विधानसभा सदस्य चुकून झाले, किती येणार टोटल? 288. राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्यांची एकूण संख्या म्हणजे 288 आमदार आहेत. आमदार त्यातला मी एक आहे. गुणिले 1/1000, गुणिले 1/1000 अशा प्रकारे एका आमदाराचं मतदान मूल्य ठरवलं जातं. किती लोकांना कळलं रे पोरांनो? हाउ मेनी ऑफ यू कुड अंडरस्टँड? जागृत में समझ में आया क्या आपको? मी मतलब ये जो 3 लोगों को वोट करना है, कौन कौन करेगा? एक तो आमदार करणार किंवा खासदार करणार. तो हर एक का वोट का मूल्य अलग होता, प्रत्येकाच्या वोटचं मूल्य अलग अलग असणार आहे. समजलं का दीपाली मॅम? कळलं का? येस. कुठे गेला बाकीच्या? बघा मी काय सांगतोय, आमदार इनडायरेक्टली करा. म्हणजे मी असं सांगितलं की मी सचिन मेमन एज अ सिटीजन ऑफ महाराष्ट्र कैनॉट वोट फॉर द्रौपदी मुर्मू जी. ये 3 लोग यहाँ पे इलेक्शन में खड़े हैं देखो. तो उनको वोट क्या करेगा? आमदार भी करेगा हर एक स्टेट का, आणि खासदार सुद्धा करतील. तर आमदाराचं मूल्य कसं निवडायचं पोरांनो? आमदाराचं मूल्य कसं निवडायचं परत सांगतो, की त्या राज्याची एकूण लोकसंख्या, राज्याची एकूण लोकसंख्या महाराष्ट्राची किती आहे? 11 कोटी आहे, राईट. आणि राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य विधानसभेचे आपले महाराष्ट्रामध्ये चुकून झाले 2000. इथे किती आहेत पोरांनो? किती आहेत? 288, 288 आहेत, राईट. बरोबर. एच गुणिले मल्टीप्लाई करोगे उसको, गुणिले 1/1000 म्हणजे महाराष्ट्राच्या आमदाराच्या मतदानाचं आलं मूल्य. हे झालं त्याचं एक मूल्य झालं. क्लिअर झालं? हे तुम्ही ये ना पाठ करून ठेवा, एरिट के रखो. हे लक्षात ठेवायचं. एनी डाऊट? क्लिअर? चलो लेट्स मूव. शॉर्ट मध्ये इंग्लिश समजून सांगतो. So the president election is elected by the single transferable system of proportional representation. Now you people will not understand what exactly it is, I will tell you. But before that, let me tell you one thing, that the president is elected indirectly by MPs and MLAs. So how the value of MLA, we can get the, we can understand or we can determine the value of MLA, that is आमदार विधायक जो होता है वो चुनाव में हिस्सा लेगा, उसका जो मत है उसका वैल्यू हम कैसे डिसाइड करेंगे? तो टोटल पॉपुलेशन ऑफ द स्टेट. सो लेट्स टेक एन एग्जांपल ऑफ महाराष्ट्र. इन महाराष्ट्र अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस 11 करोड़ पीपल वर लिव्हिंग. तो टोटल लोकसंख्या महाराष्ट्राची. देन टोटल नंबर ऑफ इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव असेंबली, तो विधानसभा के चुने हुए लोगों के द्वारा चुने हुए टोटल विधायक. तो यहाँ पे गलत हो गया है, तो यू हैव टू करेक्ट. यहाँ पे क्या आएगा? अगर महाराष्ट्र में टोटल कितने 288 है, 288 आर देयर, तो उसको क्या करोगे? डिवाइड करोगे 288 से, मल्टीप्लाइड बाय 1 डिवाइडेड बाय 100. सो दैट इज गोइंग टू बी द वैल्यू ऑफ महाराष्ट्र का एक आमदार का, एक विधायक का वोट का वैल्यू. ओके ओके. सपोज यूपी की, यूपी का सोचिए हम, राइट. यूपी में टोटल आई डोंट नो हाउ मेनी सीट्स आर देयर. यूपी में कितने हैं जागृति मैम? आई थिंक 400 के ऊपर होंगे ना. हाउ मेनी सीट्स, विधायक कितने हैं? सपोज यूपी की लोक संख्या है ना 24 करोड़ है, राइट. उसको डिवाइड किससे करोगे आप लोग? सपोज सपोज वहां पे ना, सपोज मान के चल के 400 MLAs है, 400 आमदार है, उसको गुना करोगे 1 डिवाइडेड बाय 1000. So this is going to be the value of UP's MLA. समझ में आया? क्लियर हुआ? एनी डाउट अबाउट दिस? हाँ 403. देखो मैं आसपास से गया, तो 403 आहेत ना टोटल, 403 आहेत बघा किती आमदार आहेत तिकडं. एनी डाउट अबाउट दिस? सबको समझ में आ गया? तो ऐसे डिसाइड किया जाएगा वैल्यू. इस पे क्वेश्चन कैसे पूछा जाएगा? हाउ वी आर गोइंग टू डिसाइड द वैल्यू ऑफ एमएलएज? एमएलए का वैल्यू कैसे डिसाइड होगा? व्हेन ही इज गोइंग टू वोट फॉर द, किसके लिए वोट करेगा वो? प्रेसिडेंट के लिए. आई होप इट्स क्लियर नाउ. लेट्स मूव गाइस. आता खासदार, खासदार म्हणजेच काय? आवाज कमी येतोय का? आवाज कमी येतोय का बरा येतोय मला सांगा एकदा.
हॅलो हॅलो हॅलो. आदिती क्लिअर आहे का आवाज? क्लिअर आहे. प्रतीक्षा मॅम तुमचं ते आवाज वगैरे कमी झाला का? एकदा चेक करा, थोडं वाढवा त्याला. देखो, खासदाराच्या निर्वाचित सदस्याच्या मताचं मूल्य. तो खासदार आहे, राईट? खासदाराचं कसं निवडायचं बघा. खासदार मी तुम्हाला सांगितलं, जो आमदार असतो ना, वो 3 लाख लोकसंख्येला एक आमदार असतो. खासदार आहे ना, 20-30 लाख लोगों के लिए एक खासदार होता है. तर महाराष्ट्रामध्ये मी ज्या मतदारसंघात राहतो पुण्यामध्ये, पुणे माझं सिटी आहे, या पुण्यामध्ये 4 खासदार आहेत आणि 14 ते 15 आमदार आहेत. तो आमदारचं मताचं मूल्य मला सांगा. आमदाराचं मताचं मूल्य एमएलए का जो वोट का वैल्यू होगा वो खासदार है, एमपी है, उनके वोट से कम होगा कि ज्यादा होगा? कम होगा, क्योंकि वो 3 लाख लोगों को रिप्रेजेंट करते हैं. जो खासदार होते हैं वो 20-30 लाख लोगों को रिप्रेजेंट करते हैं. आर यू गेटिंग माय पॉइंट? तो उनका वैल्यू तो बढ़ेगा. तो कैसे बढ़ेगा बघा. सर्व घटक राज्यातील सर्व आमदारांच्या, कसं काढायचं बघा, कसं ठरवायचं? सर्व घटक राज्यातील सर्व आमदारांच्या मतांचं मूल्य, मतलब जो वैल्यू हमने निकाला है. सपोज महाराष्ट्र का जो मैंने कैलकुलेशन किया ना, सपोज उसका वैल्यू आ गई एक्स. एक का व्हॅल्यू सर्व आमदारांच्या मतांचं मूल्य, सगळ्यांचं काहीतरी एक्स व्हॅल्यू आलं, सगळ्यांचं आलं, भागिले संसदेच्या सर्व निर्वाचित खासदारांची संख्या. निर्वाचित वर्ड खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. निर्वाचित मतलब जो चुन के गए, अपॉइंटेड नहीं, जो चुन के गए, डायरेक्टली चुन के गए, जे डायरेक्ट निवडून गेले आहेत ना, त्या खासदारांचं. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी म्हटलं, साधी गोष्ट, आता चुन के गेलेले किती असतात महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये किती आहे टोटल? 445. बरोबर ना? एवढे निवडून घेत लोकसभेमध्ये. आणि या देशातील सर्व म्हणले, सर्व घटक राज्य म्हणजे सगळ्या देशातील आमदारांच्या मताचं मूल्य समजा झालं एक्स झालं, एक्स झालं, राईट? आता याला भागितलं, याला भागलं की मग काय मिळतं आपल्याला? खासदाराच्या मताचं मूल्य मिळतंय. कळलं सगळ्यांना? मी एक आमदारांना म्हणत नाही बरं का, आमदारों के नंबर को नहीं भागना, आमदारच्या आकड्याला नहीं, आमदारांचं जो मूल्य काढलंय आपण, उसका वोट का जो मूल्य निकाला है उसको डिवाइड करोगे टोटल चुने हुए एमपीज के द्वारा. म्हणजे जे एकूण टोटल आमदार निवड, आमदार आपण मत काढलं ना, आठवते ना मागच्या स्लाइडवर मी तुम्हाला सांगितलं की आमदाराच्या मताचं व्हॅल्यू कसं काढायचं. तर साऱ्या देशातले आमदार निवडले, हे झाले 4-5 हजार झाले असतील, 4-5 हजार झाले असतील ना आमदार, खूप असतील, बरोबर? आणि सगळ्या आमदारांच्या एकूण मतांचं मूल्य भागिले 445, 545 मिल गया मुझे एमपी का, एमपीच्या एका मताचं मूल्य. आता हे झालं, तुमच्या लक्षात आलं? मग मला सांगा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आमदार पण भाग घेतो आणि खासदार पण भाग घेतो. कोणाच्या मताचं मूल्य जास्त राहणार, खासदार का आमदार? किसके मत का मूल्य ज्यादा रहेगा, विधायक या सांसद? हाँ. हम्म. ए पोरांनो, पोरांनो म्हणजे पोरींनो, अवघड काय त्याच्यामध्ये? अरे जास्त लोकसंख्येला रिप्रेझेंट खासदार करतो, खासदाराचं मूल्य जास्त राहणार ना. जो ज्यादा लोगों को रिप्रेजेंट करेगा उसी का मूल्य ज्यादा होगा. ठीक आहे, चला. सर्व मतदारांना एक मतपत्रिका, अभी वोटिंग कैसे होत आहे, तो वोटिंग कसं होतं बघा. आता मी तुम्हाला सांगितलं, नीट लक्ष द्या, परत एकदा सांगतोय, समजून घ्या बरं. काय प्रश्न येतो की समजा 3 लोक आहेत, 1, 2, 3, राईट? हे 3 लोक आहेत, हे 3 लोक आहे. इसका नाम आहे ए, याचं नाव आहे बी आणि याचं नाव आहे सी. हे 3 लोक काय आहेत, इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट केले त्यांनी. तर मी काय करतोय, मी वोट करतोय. मग मी कोण आहे? मी एकतर आमदार असेल किंवा खासदार असेल. तर मला एक आहे ना मतपत्रिका दिली जाते, एक पेपर दिला जातो. त्या मतपत्रिकेवर उमेदवारांचे पसंतीक्रम टाकणं सांगितले जाते. आता पसंतीक्रम म्हणजे काय बघा, इकडे बघा. आता मला वाटलं की आय लाईक ए, मला ए आवडतो, ए चांगला आहे, मग मी त्याला 1ला 1 नंबर दिला. म्हटलं बी आहे ना सबसे बुरा आहे, मी त्याला किती नंबर दिला? 3 नंबर दिला. सी आहे ना, सी त्यातले त्यात 12 2 नंबर दिला. तर अशा प्रकारे जेवढे इलेक्शनमध्ये उभे राहिलेत ना, त्या सगळ्यांना अशा प्रकारे तुम्हाला नंबरिंग द्यावं लागतं.
आणि नंबरिंग दिल्यानंतर ज्या व्यक्तीला पहिल्या पसंतीची सर्वात जास्त मते मिळतील तो उमेदवार घोषित होतो, की झालं याला सगळ्यात जास्त मिळाले, चलो इसको बना दे प्रेसिडेंट. पहिल्या पसंती क्रमाची सर्वात कमी मते मिळवणारा उमेदवार त्यातून बाद होतोय, लक्षात ठेवा. किती लोकांना कळलं? याला काय म्हणतात? प्रमाणशीर प्रमाणशीर प्रतिनिधित्व. प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजेच काय? लोकसभेच्या खासदाराचं मूल्य जास्त, आमदाराचं कमी. प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमणीय. एकल संक्रमणीय मतलब क्या? एक से ज्यादा एक से दूसरी को सरक जाएगा. म्हणजे एखादं तुम्हाला पसंत नाही झालं, दुसरीकडे सरका, तो यू हैव टू गिव चॉइस. एक नंबर, दो नंबर, तीन नंबर, और जो कंप्लीट करेगा उसका कोटा वो बन जाएगा प्रेसिडेंट ऑफ इंडिया. See, how can we decide the value of the vote of an elected member of the what Sansad? The value of the votes of the MLAs in the total whatever value we have learned how to determine the value of MLAs, right? MLA का वैल्यू कैसे निकालना हमें पता है, right? टोटल पॉपुलेशन उस स्टेट का डिवाइडेड बाय what? Total number of legislative assembly multiplied 1 divided by 100,000, right? So the total number of elected MPs of the parliament. So as we know, we have got 545 MPs, right? कहाँ पे है? लोकसभा में इलेक्टेड है. आई एम नॉट टॉकिंग अबाउट नॉमिनेटेड. राज्यसभा के पार्टिसिपेट कर नहीं सकते भाई, बिकॉज दे आर नॉट इलेक्टेड, राइट. देन टोटल नंबर ऑफ एमएलएज, एमएलएज का जो टोटल नंबर हुआ ना देश का, उस एमएलएज के टोटल नंबर का वैल्यू उसको डिवाइड करोगे, देन यू विल गेट द वैल्यू ऑफ. काय झालं याला? जस्ट अ सेकंड करा. तर तुम्हाला वैल्यू, आपको वैल्यू मिलेगा एक एक सांसद का. सो ऑल हाउ एक्चुअली दिट प्रोसेस is done, how that election actually takes place. The voters are given ballot paper and asked put candidates preferences on that ballot. Suppose these are three persons, right? A, B and C. These are contestants, these are people who are standing in that election. So I need to give my, suppose I am either, if I am going to wait, I going to be either MLA or MP. So I say कि मुझे लगता है कि दिस ये ना अच्छा नहीं है ए, तो आई गेव हिम थर्ड नंबर. मुझे लगता है कि नो सी तो मेरा फेवरेट है, तो आई गिव फर्स्ट नंबर टू सी एंड बी को मैंने दिया सेकेंड नंबर. सो एनी कैंडिडेट हु गेट्स मैक्सिमम नंबर ऑफ one number, so that will be selected at the president of India, right? The candidate who meets the quota with the first preference vote is declared the winner. The candidate with the lowest number is the first preference vote is eliminated. सबसे ज़्यादा कम किसको मिले? एक को मिले, निकाल दो. So this is how this process take place. Any doubt about this? See, I have explained in both the languages. You people might have understood it. Clear? Clear? Any doubt about this? समझ में आया सबको? डन? क्लियर? ठीक है.